हॅलो फ्रेंड्स. ओके, चला पटपट जॉईन करायचं आहे. हॅलो हॅलो सर्वांना. हाय, आवाज येत नाहीये का? हॅलो, आवाज येतोय सर्वांना? चला, आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर सुरू केला होता. तर या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन कशाला म्हणायचे हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स यांचं रिलेशन काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हटलं जातं, केपलर्स लॉ आपण पाहिलेले. त्याचबरोबर न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, एवढे पॉईंट्स जे आहेत तर हे आपण क्लिअर केलेले आहेत. ओके, आपल्याला आज पहा, आज आपल्याला हे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मधलाच आपल्याला पॉईंट पाहायचा आहे. पण आपल्याला या ठिकाणी जे इक्वेशन आहे इन्व्हर्स स्क्वेअरचं, तर हे इन्व्हर्स स्क्वेअरचं आपल्याला इक्वेशन पाहायचं आहे. काय आहे ते? लॉ ऑफ इन्व्हर्स स्क्वेअर. ओके, चलो, आवाज येतोय ना व्यवस्थित? कट होत असेल तर तेही सांगा. ओके, चलो, आपल्याला आज पाहायचंय पहा, या ठिकाणी आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स यांचं काय रिलेशन आहे तर हे आपल्याला पाहायचं आहे. आज आपण थोडासा पेनाचा कलर चेंज करूयात म्हणजे कळेल. ओके, चलो, आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे एवढंच मी तुम्हाला पुस्तकामधलं घेतलेलं आहे. पहा काय सांगितलेलं आहे. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एखादी ऑब्जेक्ट आहे आणि ती ऑब्जेक्ट जी आहे तर ही एका सर्कलमध्ये काय करते, मूव्ह करते एका कॉन्स्टंट स्पीडने. म्हणजे एका कशाने? ठराविक अशा सातत्य असलेल्या चाल जी आहे तर त्या चालीमध्ये, त्या वेगामध्ये एक ऑब्जेक्ट जी आहे तर ही काय करते, त्या सर्कलच्या अराउंड रिव्हॉल्व करते, मूव्ह करते. वी हॅव सीन अर्लियर सच मोशन इज पॉसिबल ओनली, पहा, मोशन इज पॉसिबल ओनली व्हेन ऑब्जेक्ट इज कंटिन्युअसली ॲक्टेड अपॉन बाय द फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. मग आता पहा, ज्या वेळेला एखादी ऑब्जेक्ट जी आहे तर ही ऑब्जेक्ट एका सर्कलमध्ये काय करते, मूव्ह करते, म्हणजे ती मोशनमध्ये आहे, तर त्यावेळेला त्या ऑब्जेक्टवरती जो फोर्स लावलेला असतो त्या ऑब्जेक्टवरती तर तो कशाच्या डायरेक्शनने असतो? सेंटरच्या डायरेक्शनने असतो. कशाच्या डायरेक्शनने असतो? सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे सेंटरच्या डायरेक्शनने असतो. आणि हा जो फोर्स आहे, तुम्हाला याच्या अगोदरही आपण पाहिलेलं आहे, जो फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती सेंटरच्या डायरेक्शनने लावला जात असतो त्याला आपण कोणता फोर्स म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणत असतो, अभिकेंद्री बल असं म्हणत असतो. मग पहा, आता या ठिकाणी आपल्याला हे तर आपण बघितलेलं आहे, सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणायचं हेही आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेलं नसेल तर त्यांनी ते लेक्चर एकदा बघून घ्यायचंय आणि त्यानंतर काय करायचंय, हे लेक्चर पाहायचे आहेत. जे कोणी नवीन विद्यार्थी असतील तर त्यांनीही अगोदरचे जे लेक्चर्स आहेत तर ते एकदा पाहून घ्यायचेत आणि त्यानंतर हे लेक्चर बघायचं आहे. ओके,
आता या ठिकाणी पहा, इफ यम इज अ मास ऑफ ऑब्जेक्ट. आता तुम्हाला सांगितलं एखादी ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ही ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टचं मास काय सांगितलेलं आहे, यम दिलेलं आहे. या ऑब्जेक्टचं मास काय, यम आहे. व्ही इज इट्स स्पीड, म्हणजे ही ऑब्जेक्ट जर एखाद्या स्पीडने काय करते, या सर्कलच्या अराउंड रिव्हॉल्व करत असेल तर त्याचा जो स्पीड आहे तर तो कशाने डिनोटेड केलेला आहे, व्हीने डिनोटेड केलेला आहे. अँड आर इज द रेडियस ऑफ सर्कल, आणि या सेंटर पासूनची या सर्कल पर्यंतची जी डिस्टन्स आहे तर ते कशाने डिनोटेड केलेलं आहे, आर ने डिनोटेड केलेलं आहे. म्हणजे आर हे काय, रेडियस ऑफ द सर्कल आहे. ओके, मग आता हे आपण या जे काही आपण डायग्राम बघितलेली आहे, म्हणजे आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर त्यानुसार आपण हे काय केलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे ऑब्जेक्टचं मास यम आहे, ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व करते म्हणजे ती मोशनमध्ये आहे, मग त्याचा जो स्पीड आहे तर तो कशाने डिनोटेड केलेला आहे, व्हीने. सेंटरपासूनचं जे सर्कलपर्यंतचं डिस्टन्स आहे तर ते काय आहे, रेडियस आहे, आणि ते कशाने डिनोटेड केली जाते, स्मॉल आरने डिनोट केली जात असते. ओके, मग हे सर्व सांगण्यासाठी पहा, या ऑब्जेक्टवरती सेंटरच्या डायरेक्शनने काय अप्लाय केला जातो, फोर्स अप्लाय केला जातोय. सेंटरच्या डायरेक्शनने काय अप्लाय केला जातोय, फोर्स अप्लाय केला जातोय. मग यावरून तुम्हाला फोर्सचा एक फॉर्म्युला दिलेला आहे, एफ इज इक्वल टू, तो फोर्स कशावरती ॲक्ट करतोय तर आपण ऑब्जेक्टच्या मासवरती, यम. त्यानंतर त्या ऑब्जेक्टची जी वेलोसिटी आहे तर ती किती आहे, व्ही स्क्वेअर. किती, सेंटरपासूनचं जे डिस्टन्स आहे तर ते किती आहे, आर आहे. म्हणजे फोर्सचा जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, फोर्स इज इक्वल टू यम व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे फोर्स जो आहे तर हा कशाच्या इक्वल आहे, यम व्ही स्क्वेअर अपॉन आरच्या इक्वल आपल्याला दिसून येत असतो. ओके, कायनेटिक एनर्जीचं सुद्धा हेच फॉर्म्युला आहे पहा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर तेवढाच फोर्स काय केला जातो त्यावरती, त्या मोशनमध्ये असलेल्या ऑब्जेक्टवरती अप्लाय केला जात असतो. मग पहा, तेच रिलेशन आपल्याला प्लॅनेट आणि सनबद्दल लावायचं आहे. तर पहा, इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, देन द सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन अ प्लॅनेट टुवर्ड्स द सन मस्ट बी एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता हे मी तुम्हाला फक्त एखाद्या ऑब्जेक्टचं सांगितलं होतं. मग त्या ऑब्जेक्टच्या ऐवजी आपण याला काय म्हणलं, प्लॅनेट. काय म्हणलं आपण, प्लॅनेट. आणि हा जो सेंटरला असेल तर सेंटरला काय असेल, सन असेल. मग हे जे प्लॅनेट आहे तर हा प्लॅनेट सुद्धा कशाच्या अराउंड रिव्हॉल्व करतोय, सनच्या अराउंड रिव्हॉल्व करतोय, सर्क्युलर मोशनमध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व करतोय. त्यावरती सुद्धा, त्या प्लॅनेटवरती सुद्धा सन सेंटरच्या डायरेक्शनने काय अप्लाय करतोय, फोर्स अप्लाय करतोय. त्यामुळे पहा, फोर्स इज इक्वल टू तुम्हाला काय सांगितलेलं आहे, हेच फॉर्म्युला दिलेला आहे, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. जो फोर्स काय केला जातो, सेंटरच्या डायरेक्शनने अप्लाय केला जात असतो. मग या ठिकाणी यम म्हणजे काय, मास ऑफ अ प्लॅनेट. व्ही म्हणजे काय, त्याचं स्पीड, त्या प्लॅनेटचं स्पीड. आणि आर म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम द सन, म्हणजे सूर्यापासूनचं त्या प्लॅनेटचं डिस्टन्स. त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, आर असं म्हटलं जात असतं. ओके, याच्या अगोदरही आपण 6वी पासून स्पीडचा फॉर्म्युला शिकत आलेलो आहोत. स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाइम टेकन. ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम, दिस इज कॉल्ड स्पीड. त्याला आपण काय म्हणतो, स्पीड असं म्हणत असतो. आणि त्या स्पीडचीच आपण शॉर्टमध्ये सुद्धा काय करता येते, आपल्याला त्याची फॉर्म्युला सांगता येतो. तर फॉर्म्युला काय सांगता येतो आपल्याला स्पीडचा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. एवढा जरी स्पीडचा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी पण तुम्हाला खूप होऊन जातो. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, सन आणि त्याभोवती रिव्हॉल्व करणारं प्लॅनेट यांचाच विचार करायचा आहे. ओके, मग आता आपल्याला पहा, पुढे काय सांगितलंय, द स्पीड ऑफ अ प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस इन द टर्म ऑफ अ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कॅपिटल टी. जो स्पीड ऑफ अ प्लॅनेट आहे, म्हणजे प्लॅनेट जो आहे तर हा कशाच्या अराउंड रिव्हॉल्व करतोय, सनच्या अराउंड रिव्हॉल्व करतोय. मग त्याचा जो स्पीड आहे, प्लॅनेटचा जो स्पीड आहे तर हा स्पीड
कशाशी त्यांनी रिलेटेड केलेला आहे, एक्सप्रेस केलेला आहे, कोणत्या टर्म बरोबर, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन बरोबर. कशाबरोबर केलेला आहे, एक्सप्रेस इन अ टर्म ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे परिभ्रमणाचा कालावधी. म्हणजे प्लॅनेट काय करतोय, सनच्या अराउंड रिव्हॉल्व करतोय, म्हणजे तो त्याचा काय झाला, स्पीड झाला. मग तो जो स्पीड आहे त्याचा, त्या प्लॅनेटचा स्पीड म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे, म्हणजे परिभ्रमणाचा काल आहे. आणि हा जो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे तर तो कशाने डिनोटेड केलेला आहे, कॅपिटल टीने डिनोट केला जातो. कशाने डिनोट केला जातो, कॅपिटल टीने डिनोट केला जात असतो. मग हेच आपल्याला कशाद्वारे सांगितलेलं आहे तर पहा, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्लॅनेट इन वन रिव्होल्यूशन इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ ऑर्बिट, दॅट इज 2πr. आता पहा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे प्लॅनेट काय करतोय, सनच्या अराउंड एक रिव्होल्यूशन कंप्लीट करतोय. म्हणजे इथून सुरू केलं परत इथं झालं. मग एक रिव्होल्यूशन काय केलंय त्याने, कंप्लीट केलेलं आहे. एक रिव्होल्यूशन काय केलं, कंप्लीट केलं. आणि ते एक रिव्होल्यूशन जे आहे तर हे कशाच्या इक्वल सांगितलेलं आहे, पेरिमीटर ऑफ ऑर्बिट, म्हणजे कक्षेची जी परिमिती असते, वर्तुळाची जी परिमिती आहे तर त्या परिमितीशी इक्वल काय आहे, तो प्लॅनेटचं 1 रिव्होल्यूशन आहे. मग तुम्हाला पेरिमीटर आपल्याला माहिती आहे, पेरिमीटर ऑफ सर्कल, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय पेरिमीटर ऑफ सर्कलचा फॉर्म्युला किंवा ऑर्बिटचा फॉर्म्युला, 2πr. काय आहे, 2πr आहे. ओके, लक्षात राहू द्या. पहा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय प्लॅनेट इन 1 रिव्होल्यूशन हे कशाच्या इक्वल आहे, पेरिमीटर ऑफ ऑर्बिट किंवा पेरिमीटर ऑफ अ सर्कल असं म्हटलं तरी पण चालेल, कारण की तुम्हाला गणितामध्ये झालेलं आहे वर्तुळाचा परिघ, याचं फॉर्म्युला तुम्हाला झालेला आहे आणि तो काय असतो, 2πr असतो. मग तेच आपल्याला घ्यायचं आहे. पहा, जो पेरिमीटर आहे ऑर्बिटचा तर तो काय असणार आहे, 2πr असणार आहे. ओके, आर म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. अँड टाइम टेकन म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. टाईम इतका, इथून सुरू झाल्याच्या नंतर पुन्हा इथपर्यंत येण्याचा जो टाईम आहे तर तो टाईम म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे. तो कशाने डिनोटेड केला जातो, कॅपिटल टीने डिनोट केला जात असतो. मग आता पहा, आपल्याला याच्यावरून काय करायचं आहे, फक्त फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे. आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे. स्पीडचा फॉर्म्युला आपण काय पाहिला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय टाईम टेकन. मग जो स्पीड आहे तर हे स्पीड कशाने डिनोटेड केलेलं आहे, फीने डिनोट केलेलं आहे. डिस्टन्स म्हणजे काय, त्या प्लॅनेटने इथून सुरुवात केली आहे तर पुन्हा तो कुठं गेलेला आहे, त्याच ठिकाणी गेलेला आहे. मग हे एवढं डिस्टन्स काय केलं त्याने, कव्हर केलं. 1 रिव्होल्यूशन त्याने कंप्लीट केलं. मग 1 रिव्होल्यूशन म्हणजेच काय, त्याची पेरिमीटर आहे, पेरिमीटर ऑफ ऑर्बिट आहे. आणि पेरिमीटर ऑफ ऑर्बिट ही किती आहे, 2πr असणार आहे. काय असणार आहे, 2πr. मग डिस्टन्स आपलं किती कव्हर केलेलं आहे त्या प्लॅनेटने, 2πr केलेला आहे. आणि टाइम जो आहे तर तो टाइम म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, टाइम टेकन म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि हा पिरियड जो आहे तर तो कशाने डिनोटेड केलेला आहे, कॅपिटल टीने डिनोटेड केलेला आहे. मग इथं आपण काय केलं, 2πr अपॉन कॅपिटल टी आपण घेतलेलं आहे. मग आपल्याकडे फीचा फॉर्म्युला आलेला आहे. काय आला फीचा फॉर्म्युला, 2πr अपॉन कॅपिटल टी. हा फॉर्म्युला आपल्याकडे आलेला आहे. आता काय करायचंय पहा, ही जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे, व्हीची जी व्हॅल्यू आहे तर ती इक्वेशन कशामध्ये पुट करू आपण, इक्वेशन फर्स्टमध्ये टाकून देऊ, म्हणजे एफच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून देऊ. ओके, दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन फर्स्ट. कशामध्ये पुट करायची आपल्याला, इक्वेशन फर्स्टमध्ये. मग करा त्याच्यामध्ये, बरं पुट करा. काय, एफ इज इक्वल टू एम फी स्क्वेअर अपॉन आर आहे तर याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे. मग काय येईल बरं, एफ इज इक्वल टू एमला एम, फीची काय व्हॅल्यू आहे, 2πr अपॉन काय, कॅपिटल टी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन काय आलं, आर. ओके, फीची व्हॅल्यू काय टाकली आपण,
व्हीची व्हॅल्यू काय टाकली 2 पाय आर अपॉन कॅपिटल टी. मग व्हीचा स्क्वेअर आहे म्हणून काय केलं आपण इथंही व्हीचा स्क्वेअर म्हणजेच या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाकलेला आहे. ओके, आता पहा, आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी आपण त्याची स्क्वेअरिंग करून घेऊ. स्क्वेअरिंग केल्याच्या नंतर काय येईल, एफ इज इक्वल टू एम, 2चा स्क्वेअर काय 4, पायचा स्क्वेअर काय पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर काय आर स्क्वेअर. मग हे टी काय इकडं खाली घेतलं तरी पण चालतं, म्हणजे आर इंटू काय आलं टी स्क्वेअर, आर इंटू काय आलं टी स्क्वेअर आलेलं आहे. ओके, आलंय लक्षात इथपर्यंत. आता पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लाय अँड डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, आर स्क्वेअरने वरती मल्टिप्लाय आणि खाली काय करायचंय डिवाइड करायचंय. मग आता बघा काय येईल, एफ इज इक्वल टू, आपल्याला पुढचं हे काढायचंय ना, आपल्याला काय काढायचंय, आपल्याला हे आलं पाहिजे, आपल्याकडे हे आलं पाहिजे. मग हे कसं आलंय, तर त्यासाठी कशाने डिवाइड, आपल्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचंय आर स्क्वेअरने वरती आणि खाली. मग काय येईल बरं, यम, आपण जरा संख्या एका साईडला घेऊ, 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर इंटू काय आर स्क्वेअर अपॉन, इथं आपण कट केलं असतं तरी पण जमला असता. ओके, थोडंसं आपण काय करू, इथं कट करून घेऊ. हा एस आर आणि याच्यामधला एक स्क्वेअर आर, हे काय झालं कॅन्सल झालं. मग इथं काय राहिला, फक्त एक आर राहिला. आणि मग आपल्याला काय करायचंय, आर स्क्वेअरने वरती आणि खाली काय करायचंय डिवाइड करून घ्यायचंय इंटू काय टी स्क्वेअर, इंटू काय राहिलं टी स्क्वेअर राहिलेलं आहे. ओके, आलंय का बरोबर. ओके, चला आता पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एफ इज इक्वल टू 4, हे थोडंसं वरती घेते मी म्हणजे आपल्याला सोडवायला थोडंसं काय होईल, सोपं जाईल. दिसतंय का तुम्हाला, एकदा मला पाहू द्या. ओके, चलो, एफ इज इक्वल टू काय येईल 4m पाय स्क्वेअर आर इंटू आर स्क्वेअर, काय आलं आर क्यूब अपॉन काय आर स्क्वेअर इंटू काय टी स्क्वेअर आहे, काय इंटू टी स्क्वेअर. पण आता पहा या ठिकाणी आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर जे आहे, तर आपल्या केपलरच्या लॉनुसार कशाचं सांगितलंय, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. हे काय केलेलं आहे त्यांनी, सेपरेट करून घेतलंय. म्हणजे हा जो भाग आहे इकडचा सेपरेट केला आहे, 4m पाय स्क्वेअर अपॉन हा काय केला आर स्क्वेअर इकडे घेतला आणि हे मल्टिप्लायला इकडे घेतले आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आता या ठिकाणी याला पहा, या एवढ्याच फॉर्म्युल्याला एवढ्यालाच आपल्याला काय करायचंय, अकॉर्डिंग टू केपलर्स लॉ, थर्ड लॉ, कितवा लॉ आहे थर्ड लॉ. आता थर्ड लॉ आपण काय बघितला होता लक्षात असेल, टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर क्यूब. मग के ची व्हॅल्यू काढली होती आपण, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय के, काय टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू काय के. के ची व्हॅल्यू काढली होती पण आपल्याकडे काय आलं इथं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आले. मग याला जर आपण उलट केलं, याच्या खाली काय नसतो म्हणल्यावर काय असतो एक असतो, याला जर उलट केलं तर काय येईल बरं, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. याला पण उलट करावं लागेल, काय येईल 1 अपॉन के. म्हणजे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे 1 अपॉन के आलेली आहे. ही जी व्हॅल्यू आहे म्हणजेच हा केपलरचा थर्ड लॉ आहे, तर ही व्हॅल्यू आपल्याला याच्यात टाकायची आहे. मग एफ इज इक्वल टू काय येईल 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू काय येईल 1 अपॉन के इंटू काय येणार आहे 1 अपॉन
के. मग या ठिकाणी पहा, या ठिकाणी सांगितलंय बट 4m पाय स्क्वेअर अपाऊन के जो आहे, म्हणजे हे सगळं बाकीचं 4m पाय स्क्वेअर अपाऊन काय के हा जो आहे, तर हे सगळं काय म्हटलेलं आहे, कॉन्स्टंट. हे सगळं काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग आपल्याकडे राहील काय, 1 अपाऊन आर स्क्वेअर राहील काय आपल्याकडे, फक्त 1 अपाऊन के आर राहणार आहे. ओके, चलो. मग एफ इज इक्वल टू काय आलं, हे सगळं बाकीचं सगळं काय कॉन्स्टंट आहे, तर हे आपल्याकडे काय आलं, 1 अपाऊन आर स्क्वेअर आलेलं आहे. काय आलं आपल्याकडे, 1 अपाऊन आर स्क्वेअर इंटू काय, कॉन्स्टंट, इंटू काय, कॉन्स्टंट. ओके, हा सगळा काय आपला कॉन्स्टंट आहे. आणि आपल्याला माहिती आहे, जर आपण कॉन्स्टंटचं साईन जर काढून टाकलं तर इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं साईन घ्यावं लागेल. मग काय येईल पहा, कॉन्स्टंट जर काढून टाकलं आपण तर काय येईल, एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड द सन. हा जो आहे तर याला काय म्हटलं जातं, इनव्हर्स स्क्वेअर लॉ. आलंय लक्षात, लॉ ऑफ इनव्हर्स स्क्वेअर असं म्हटलं तरी पण चालेल. ओके, समजलंय. हा आहे तुमचा इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आलंय का लक्षात सर्वांच्या, व्यवस्थित डबल पाहायचं आहे. काय काय सांगितलं आहे मी तुम्हाला या ठिकाणी. एफ इज इक्वल टू, परत एकदा सांगते पहा, स्पीडचं फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपाऊन टाईम, आणि एफचं फॉर्म्युला आपण काढलेला आहे एम व्ही स्क्वेअर अपाऊन आर. मग फीची जी व्हॅल्यू आहे, फी स्पीडला कशाने डिनोटेट करतात, फीने, इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे, 2 पाय आर आहे. किती आहे, 2 पाय आर आपण सांगितलेला आहे. ओके, मग ही जी 2 पाय आरची व्हॅल्यू आहे ती डिस्टन्स म्हणून टाकली. टाईम म्हणजे काय, टाईम कशाने डिनोटेट केलेला आहे, कॅपिटल टीने. मग 2 पाय आर अपाऊन काय, कॅपिटल टी. ही जी व्हॅल्यू आहे फीची, ही कशामध्ये पुट करायची आपल्याला, इक्वेशन फर्स्टमध्ये. मग हे इक्वेशन आपण लिहून घेतलं आहे पहिलं, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपाऊन आर इज इक्वल टू, मग एम जशाच तसे फीची व्हॅल्यू काय, 2 पाय आर अपाऊन कॅपिटल टी, याचा काय केला स्क्वेअर, म्हणजे फीचा स्क्वेअर आहे म्हणून त्याचा ब्रॅकेटचा पण स्क्वेअर केला. फीची व्हॅल्यू आपली एवढी आहे, डिव्हायडेड बाय आरला डिव्हायडेड बाय काय केलं आपण, आर करून टाकलेलं आहे. नेक्स्ट पहा, नेक्स्ट आपण काय केलं या ठिकाणी, एफ इज इक्वल टू एम, यांचं स्क्वेअरिंग करून घेतली. 2चा स्क्वेअर किती 4, पायचा स्क्वेअर किती पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर किती आर स्क्वेअर, टीचा स्क्वेअर किती टी स्क्वेअर, आणि हे आरला आर इंटू टी स्क्वेअर. मग याच्यातलं एक आर आणि याच्यातलं हे आर काय झालं, कॅन्सल केलं. कॅन्सल केल्याच्या नंतर मग आपण काय केलं, त्यावेळेलाच मल्टिप्लाय अँड डिव्हायडेड बाय आर स्क्वेअर, म्हणजे खाली आणि वरती, खाली आणि वरती काय केलं, आर स्क्वेअरने डिव्हाइड केलं आणि मल्टिप्लाय केलं. मग काय आलं आपल्याकडे, 4m पाय स्क्वेअर, याच्यामधला हा आर उरलेला इंटू आरने मल्टिप्लाय केलं आणि आर स्क्वेअरनेच काय केलं, डिव्हाइड केलं. मग त्याच्यामध्ये पहा आपण काय केलेलं आहे, हे सगळं लिहून घेतलं. 4m पाय स्क्वेअर आर इंटू आर स्क्वेअर काय झालं, आर क्यूब झालं, डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण हा जो सगळा भाग आहे तर तो साईडला घेतला का, कारण की केपलरचा लॉ आपल्याला बघायचा आहे. केपलरचा लॉ मी तुम्हाला सांगितला होता, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. मग डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन गेल्यावरती कॉन्स्टंट आलं. मग कॉन्स्टंटचं व्हॅल्यू काय आली होती आपल्याकडे, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. पण आपल्याकडे काय आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण काय केलं, याचं उलट केलं. तर 1 अपॉन के इज इक्वल टू काय आला, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. मग ही जी व्हॅल्यू आहे 1 अपॉन के तर ती आपण याच्यामध्ये टाकली. मग काय आले आपल्याकडे 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर जशाच तसे, आणि याची व्हॅल्यू काय केली आपण 1 अपॉन के केली. म्हणजे हे सगळं एकच आहे, 1 हे याला मल्टिप्लायमध्ये, के हा याला मल्टिप्लायमध्ये. परंतु पहा 4m पाय स्क्वेअर अपॉन के हा पूर्ण काय सांगितलेला आहे, कॉन्स्टंट सांगितलेला आहे. काय सांगितला, कॉन्स्टंट. मग राहिलं काय आपल्याकडे 1 अपॉन आर स्क्वेअरच राहिलेला आहे. मग त्यासाठी काय केलं आपण, एफ इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर इंटू या सगळ्याला काय म्हटलं होतं, कॉन्स्टंट. मग इंटू काय आलं,
कॉन्स्टंट. जर आपण कॉन्स्टंटचं साईन काढलं तर कशाचं येतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं साईन येणार आहे. मग F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ अ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड द सन. आलं असेल तुमच्या लक्षात व्यवस्थित. ओके, हा आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, म्हणजे प्लॅनेटवरती सनने लावलेला फोर्स जो आहे. तर हे अशा प्रकारे याला आपल्या इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हणत असतो. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे पहा. नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे, क्वेश्चन सांगितलेला आहे. तर काय क्वेश्चन दिलेला आहे पहा. काय क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन इज कॉल्ड व्हाय इज द कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन कॉल्ड युनिव्हर्सल कॉन्स्टंट. कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनला युनिव्हर्सल कॉन्स्टंट का म्हटलं जातं, याचा आन्सर पाहायचे पहा. द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन डज नॉट चेंज विथ द नेचर, मास और साईज ऑफ अ मटेरियल पार्टिकल. म्हणजे जी काही व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनची, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो असतो तर त्याची व्हॅल्यू जी आहे तर ती नेचरनुसार, स्वरूपानुसार काय होत नाही, बदलत नाही. त्याच्या वस्तुमानानुसार बदलत नाही, त्याच्या आकारानुसारही काय होत नाही, बदलत नाही. म्हणजे जेवढी असणार आहे तर ती तेवढीच राहणार आहे. काहीही बदल झाला तरी त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे, सेमच राहणार आहे, ती चेंज होत नाही. इट डज नॉट व्हॅरी with the distance between two particles. जरी दोन पार्टिकल मधलं डिस्टन्स काय झालं, इन्क्रीज झालं, वाढलं गेलं, तरी सुद्धा त्या जीच्या व्हॅल्यूमध्ये काहीही फरक पडत नाही, बदल होत नाही. अँड इट ऑल्सो डिपेंड्स ऑन नेचर ऑफ मीडियम बिटवीन टू पार्टिकल्स. ही कशावरती, इंडिपेंडंट ऑफ, इट इज ऑल्सो इंडिपेंडंट ऑफ नेचर ऑफ मीडियम ऑफ टू पार्टिकल्स. म्हणजे त्या टू पार्टिकलचं जे मीडियम आहे, मीडियमचं जे स्वरूप आहे, माध्यमाचं जे स्वरूप आहे, तर त्यावर वरती जीची व्हॅल्यू कशी असते, इंडिपेंडंट असते, स्वतंत्र असते. आणि त्यामुळे पहा, या कशाला, कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल कॉन्स्टंट असं म्हटलं जातं, ज्याच्यावरती कशाचाही इफेक्ट होत नाही, परिणाम होत नाही, त्याचे व्हॅल्यू चेंज होत नाही. त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, युनिव्हर्सल कॉन्स्टंट असं म्हटलं जात असतं. ओके, नेक्स्ट आपल्याला पाहायचे पहा, याच्यावरती आधारित काही न्यूमेरिकल्स आहेत, तर ते आपण न्यूमेरिकल्स एकदाच सगळे घेणार आहोत. पण तत्पूर्वी पहा, तुम्हाला डू यू नो मध्ये सांगितलेलं आहे हाय टाईड आणि लो टाईड एक दिलेलं आहे डू यू नो मध्ये. तर ते हाय टाईड आणि लो टाईड काय तर हे सांगण्यासाठी आता पहा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे आपली ही अर्थ आहे, अर्थ आहे, आणि या अर्थच्या अराउंड काय आपण म्हणतो, अर्थवरती वॉटर आहे. काय आहे, वॉटर आहे, पाणी आहे. तर त्या समुद्राच्या पाण्याला काय येत असते, भरती आणि ओहोटी येत असते, ज्याला आपण काय म्हणतो, हाय टाईड अँड लो टाईड असं म्हणत असतो. मग हाय टाईड आणि लो टाईड जे आहेत तर याचं कारण काय आहे, भरती किंवा ओहोटी येण्याचं कार्य काय आहे, किंवा कशामुळे भरती किंवा ओहोटी येत असते. तर पहा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे समुद्रामध्ये, सीमध्ये काय होत असतात, हाय टाईड अँड लो टाईड्स रेग्युलरली येत असतात. म्हणजे नियमितपणे समुद्रामध्ये काय होतात, भरती आणि ओहोटी येत असते. द लेवल ऑफ सी वॉटर इन एनी गिव्हन लोकेशन अलॉंग अ सी शोअर इंक्रीजेस अँड डिक्रीजेस ट्वाईस अ डे ॲट अ रेग्युलर इंटरवल. जे सी शोअर असतात म्हणजे समुद्राचं जे पाणी आहे तर ते दिवसातून 2 वेळेला विशिष्ट कालावधीमध्ये काय होतं, कमी किंवा जास्त होत असतं, विशिष्ट कालावधीमध्ये होत असतं. मग तो विशिष्ट कालावधी म्हणजे कोणता आहे तो आपल्याला पाहायचा आहे. हाय अँड लो टाईड ऑकर ॲट अ डिफरंट टाइम ॲट अ डिफरंट प्लेसेस. जे हाय टाईड आणि लो टाईड असतात कोणत्या सांगितलेल्या आहेत, ज्या हाय टाईड आणि ज्या लो टाईड असतात. तर या हाय टाईड आणि लो टाईड डिफरंट प्लेसेसवरती म्हणजे वेगवेगळ्या स्थानी काय होत असतात, तर डिफरंट टाईम ॲट अ डिफरंट टाईम ॲट अ डिफरंट प्लेसेस म्हणजे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी
काय होत असतात, हे हाय टाईड अँड लो टाईड जे आहेत तर ते आल्याचं आपल्याला दिसून येत असतं. द लेवल ऑफ वॉटर इन अ सी चेंजेस बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. ही जी काही लेवल ऑफ वॉटर आहे म्हणजे अर्थच्या अराउंड जे काही अर्थवरती जे वॉटर आहे तर ते अर्थवरती असणारं जे वॉटर आहे तर ते काय होतं बरं, चेंज होतं. म्हणजे त्याची जी लेवल आहे तर ती लेवल काय होत असते, बदलत असते, कमी जास्त होत असते, चेंज होत असते. आणि ती चेंज कशामुळे होत असते, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून. कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या अर्थच्या अराउंड कोण रिव्हॉल्व करतं, मून रिव्हॉल्व करत असतात. तर तो मून अर्थवरती काय अप्लाय करत असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स अप्लाय करत असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असतो. आणि हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर तो आपल्या अर्थवरती अप्लाय केल्यामुळे हे जे काही अर्थवरती असलेलं वॉटर आहे तर त्या वॉटरच्या लेवलमध्ये काय होतात, तर चेंजेस घडून येत असतात, बदल घडून येत असतो. वॉटर डायरेक्टली अंडर द मून गेट पुल टुवर्ड्स द मून अँड द लेवल ऑफ वॉटर देअर गोज अप कॉझिंग हाय टाईड ॲट दॅट place at two places on earth at 90 degree, the place of high tide, the level of water in a minimum and low tide occur there. ओके, आता पहा या ठिकाणी काय सांगितले, ज्या ठिकाणी काय असतं, मून असतो तर तो मून जो आहे तर त्या अर्थच्या वॉटरवरती, अर्थवरती असलेलं जे वॉटर आहे तर त्यावरती कोणता फोर्स अप्लाय करतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असतो. मग या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते जे वॉटर आहे तर हे वॉटर कशाकडे पुल होतं, मूनकडे. कशाकडे पुल होतं, खेचल्या कुठे जातं, पुल कुणाकडे होतं, मूनकडे. मग मूनकडे गेल्यामुळे इथलची जी पातळी आहे तर ही लेवल काय होते, इन्क्रीज होत जाते. काय होते, इन्क्रीज होत असते. आणि त्याच वेळेला 90 डिग्री जर आपण घेतलं, तिथून जर 90 डिग्री घेतलं तर अदर प्लेसवरती काय होतं, वॉटर लेवल जे आहे तर ती काय झालेली असते, मिनिमाइज झालेली असते. मग ज्या ठिकाणी वॉटर लेवल हाय असते त्यावेळेला त्या ठिकाणी कोणत्या टाईड येत असतात, हाय टाईड. म्हणजे वॉटर लेवल जिथं काय असते, मूनच्या खाली वॉटर लेवल जर इन्क्रीज झालेली असेल तर त्या ठिकाणी कोणत्या टाईड आलेल्या असतात, हाय टाईड. आणि ज्या ठिकाणी वॉटर लेवलचं जे आहे तर ती कशी असते, मिनिमम असते, तर त्या ठिकाणी कोणत्या टाईड आलेल्या असतात, लो टाईड आलेल्या असतात. म्हणजे हे हाय टाईड आणि लो टाईड जे आहेत तर ते कशाचा इफेक्ट आहे, मूनचा इफेक्ट असतो. म्हणजे ज्या ठिकाणी काय असेल, मून असेल तर तो मून त्या अर्थवरती कोणता फोर्स ॲक्ट करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असते. आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते वॉटर त्या मूनकडे काय होतं, पुल होतं. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी कोणत्या टाईड येत असतात, हाय टाईड येत असतात. आणि 90 डिग्रीचा अँगल केल्याच्या नंतर त्या 90 डिग्रीवरती कोणत्या टाईड आलेल्या असतात, तिथं वॉटर मिनिमम होतं म्हणजे कमी होतं. आणि कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या टाईड येत असतात, लो टाईड येत असतात. आलंय लक्षात, समजलंय सर्वांना. ओके, याच्यावरचे जे न्यूमेरिकल्स असणार आहेत तर ते आपण एकदाच शेवटी घेणार आहोत. ओके, त्यानंतर पहा नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यावरती जास्त काही क्वेश्चन विचारले जात नाहीत, पण तरीसुद्धा एक शॉर्ट नोट म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल, अर्थ्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडे. तर ते आपल्याला पाहायचं आहे. काय सांगितलेलं आहे पहा या ठिकाणी, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आता आपल्याला माहिती आहे जी अर्थ आहे तर ती अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टवरती, आता हा मून आहे आणि ही आपली अर्थ आहे, तर ती अर्थ जी आहे तर तो कोणत्याही ऑब्जेक्टवरती सेंटरच्या डायरेक्शनने, कशाच्या डायरेक्शनने, अर्थच्या सेंटरच्या डायरेक्शनने कोणता फोर्स लावत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असते. म्हणजे इवन आपण एखादी ऑब्जेक्ट जरी काय केली, वरती फेकली, एखादी ऑब्जेक्ट जी आहे तर ही जर आपण काय केली, वरती फेकली तर ती कुठे येणार आहे, खाली येणार आहे. आणि ती कुठे पडणार आहे, अर्थवरतीच. का, कारण की या ऑब्जेक्टवरती सुद्धा अर्थ काय करते, कोणता फोर्स अप्लाय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते. मग हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावल्यामुळे ती ऑब्जेक्ट जी आहे तर ती कुठे येते,
खाली येते अर्थवरती. मग अर्थवरती पडल्याच्या नंतर तिथं जर आपण खोदत गेलो तर ते कुठं जाणार आहे, अर्थच्या सेंटरला जाणार आहे. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टवरती अर्थ जी आहे तर ती स्वतःच्या सेंटरच्या डायरेक्शनने, कशाच्या, अर्थच्या सेंटरच्या डायरेक्शनने ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असते. ओके. इफ द ऑब्जेक्ट इज ऑन द अर्थ सरफेस इज अ युजल रोटेशन. म्हणजे अर्थच्या ऑब्जेक्ट इज ऑन अर्थ सरफेस, एखादी ऑब्जेक्ट जर ती कशावरती असेल, पृथ्वीच्या सरफेसवरती असेल तर ती पण काय होत राहते. आता आपल्याला माहिती आहे अर्थ रोटेट होतीये म्हणल्यावरती अर्थभोवती आपण अर्थवरती आपण उभेत, आपल्याला ती मोशन जाणवतीये का, नाही जाणवत. आपल्याला वाटतं आपण स्थिर आहोत, पण ॲक्च्युअलमध्ये अर्थ काय करते, स्वतः भोवती पण फिरते आणि स्वतः भोवती फिरता फिरता कशा भोवती रिव्हॉल्व करते, ती अर्थच्या सनच्या अराउंड पण रिव्हॉल्व करताना आपल्याला दिसून येत असते. मग त्याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे पहा. अर्थने लावलेला जो फोर्स आहे तर तो फोर्स इज इक्वल टू काय, कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम म्हणजे M2 M1 M2 आपण काय सांगितलेलं आहे, आर स्क्वेअर. M1 म्हणजे काय, मूनचं मास. M2 म्हणजे काय, अर्थचं मास असेल आणि अर्थने त्यावरती लावलेला फोर्स म्हणजे F, आणि त्या अर्थपासून त्या मूनचं जे डिस्टन्स आहे तर ते कशाने डिनोटेड केलेलं आहे, आरने डिनोटेड केलेलं आहे. ओके. ॲज द अर्थ सेंटर ऑफ अ मास इज ॲट इट्स सेंटर, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन एनी ऑब्जेक्ट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ्स सेंटर. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट जी आहे सेंटर, अर्थ सेंटर ऑफ अ मास इज इट्स सेंटर. जर अर्थच्या मासचं, हे काय अर्थचं मास आहे, तर या अर्थच्या मासचं जे सेंटर आहे तर हे पण कुठे असेल, सेंटरला असेल. कुठं असेल, सेंटरला असेल. तर पहा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन एनी ऑब्जेक्ट. मग कोणत्याही ऑब्जेक्टवरती जर अर्थ कोणता फोर्स लावतीये, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर लावत असेल तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशाच्या डायरेक्शनने लावते, ती सेंटरच्याच डायरेक्शनने लावत असते. ओके. कोणतीही ऑब्जेक्ट असू द्या त्याला एक काय असतो, सेंटर असतो. म्हणजे ही जरी ऑब्जेक्ट असेल, ही जर मी असं टिकवण्याचा प्रयत्न केला तर हा काय झाला, त्याचा उभं राहते म्हणल्यावरती हा काय झाला, त्याचा सेंटर झाला. म्हणजे त्याचं मास कुठे एकवटलेलं आहे, या ठिकाणी एकवटलेलं आहे. मी जर थोडं जरी पलीकडे घेतलं तरी पण ते काय होणार नाही, बोटावरती टिकून राहणार नाही. ओके. म्हणजे या ठिकाणी काय, सेंटर आहे. मग त्या सेंटरला काय झालेलं आहे, त्या ऑब्जेक्टचं मास जे आहे तर ते एकवटलेलं आहे. ओके. मग या अर्थचं पण, अर्थचं जे मास आहे तर ते कुठे एकवटलेलं आहे, त्याच्या सेंटरला एकवटलेलं आहे. मग तिथून ती कोणत्याही ऑब्जेक्टवरती काय करत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. मग त्या ऑब्जेक्टवरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला जातो अर्थने तर तो कोणत्या डायरेक्शनने असतो, सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे अर्थच्या केंद्रकाच्या दिशेने असतो. आलंय लक्षात. तो फोर्स म्हणजे कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ. ओके. आलंय लक्षात सर्वांच्या, समजलं आहे का. याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं, जसं पहा ॲपल आपण न्यूटनचं बघितलं. न्यूटन ॲपल जसं खाली पडतं, कशावरून, झाडावरून खाली पडतं का, कारण की ॲपलवरती अर्थ जी आहे तर ती कोणता फोर्स अप्लाय करत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असते. आणि त्यामुळे जो ॲपल आहे तर तो कशावरती येऊन पडतो, अर्थवरती येऊन पडतो. पण तसंच पहा मी तुम्हाला सांगितलं होतं, जी अर्थ आहे तर त्या मूनवरती सुद्धा कोणता फोर्स लावत असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते, सेंटरच्या डायरेक्शननेच लावत असते. मग हे मून का बरं अर्थवरती येऊन पडत नाही, का बरं तो मून अर्थवरती येऊन पडत नाही, काय असेल रिझन, काय असेल रिझन, काय रिझन असेल सांगा. का बरं मून अर्थवरती येऊन पडत नाही, काय असेल सांगा बरं मला जरा, द्या पटपट आन्सर द्या. ॲपल वरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केला की ॲपल कुठे येऊन पडतं, अर्थवरती येऊन पडतं. ते वरती जात नाही, त्या अँगलने पडत नाही, ते होरिझॉन्टल जात नाही. मग तसंच अर्थ जे आहे तर ते मूनवरती सुद्धा कोणता फोर्स लावते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. मग मून का बरं अर्थवरती येऊन पडत नाही,
कशामुळे येऊन पडत नाही? बिकॉज वेलॉसिटी ऑफ द मून. यस, व्हेरी गुड. कशामुळे? वेलॉसिटी ऑफ द मून. मूनला स्वतःची काय वेलॉसिटी आहे आणि त्या वेलॉसिटीमध्ये मून कशाच्या अराउंड रिव्हॉल्व करतोय? अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व करतोय. कशाच्या अराउंड मून रिव्हॉल्व करतोय? अर्थच्या अराउंड. आणि मूनमध्ये ती वेलॉसिटी असल्यामुळे बाकीचे जे सॅटेलाइट आहेत, अदर सॅटेलाइट, त्यांच्यामध्ये पण स्वतःची मोशन आहे, स्वतःची वेलॉसिटी. त्या वेलॉसिटीमुळे तो मून जो आहे तर तो कशाच्या भोवती रिव्हॉल्व करतोय? अर्थच्या अराउंड. जरी अर्थने त्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स जरी अप्लाय केलेला असेल तरी सुद्धा तो अर्थवरती येऊन न पडता अर्थच्या एका ऑर्बिटमध्ये काय करतोय? रिव्हॉल्व करतोय बिकॉज ऑफ इट्स वेलॉसिटी. कशामुळे? मूनमध्ये काय स्वतःचा वेग आहे. ज्या वेळेस मूनमध्ये स्वतःची वेलॉसिटी नसेल, इफ नो वेलॉसिटी इज प्रेझेंट, जर वेलॉसिटी नसेल, इफ वेलॉसिटी वॉज नॉट देअर, तिथं जर वेलॉसिटी नसेल तर काय होईल? दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ. तर तो मून सुद्धा कशावरती येऊन पडेल? अर्थवरती येऊन पडेल. ओके, म्हणजे फक्त वेलॉसिटीमुळे मून जो आहे तर तो कशावरती येऊन पडत नाहीये? अर्थवरती येऊन पडत नाही. ओके, याची जर वेलॉसिटी गायब झाली की मून सुद्धा कशावरती येऊन पडेल? अर्थवरती येऊन पडेल. तसं ॲपलला काही स्वतःची वेलॉसिटी आहे का? नाहीये. त्यामुळे ॲपल झालं किंवा दुसरे ऑब्जेक्ट झालं तर ते कशावरती येऊन पडतायत? अर्थवरती येऊन पडतायत बिकॉज ऑफ इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या? समजलं आहे का? समजलं आहे? नेक्स्ट पॉइंटकडे वळण्याच्या अगोदर चलो सांगा पटपट. कमेंट करा. चला कमेंट करा मला फास्टमध्ये. फास्टमध्ये कमेंट करायचे. समजलं आहे का? यस, चलो. येत आहेत? काही अडचण असेल तर विचारा मला. यस, ओके, चलो. यायला लागलेत. समजलंय. ओके, चला नेक्स्ट आहे. अच्छा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच एक पॉइंट राहिलेला आहे, तो आपण बघू. काय सांगितलेलं आहे पहा. हेन्स अन ऑब्जेक्ट रिलीज फ्रॉम अ पॉइंट अबाउट द अर्थ सरफेस फॉल वर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड्स द अर्थ. मी तुम्हाला सांगितलं होतं, एखादी ऑब्जेक्ट जर मी काय केली, वरून रिलीज केली म्हणजे सोडली, तर ती कुठं पडणार आहे? वर्टिकली डाऊनवर्डच पडते ना? का अँगल करून पडते? का हॉरिझॉन्टल लाईनमध्ये जाते? नाही जात. अशी जाते का? नाही. किंवा असं अँगल पडतोय का? नाही. ती कशी पडते? वर्टिकली डाऊनवर्डच पडत असते. का? कारण की त्यावरती अर्थ कोणता फोर्स अप्लाय करते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला जातोय. इफ अन ऑब्जेक्ट इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड, इट्स वेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अन ऑब्जेक्ट. On one stage, the velocity of the body becomes zero and later the body falls back to the earth. म्हणजे पहा, या ठिकाणी मी काय केलेलं पहा. ऑब्जेक्ट इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड. मी जर काय केलं, हे ऑब्जेक्ट वरती थ्रोन केलं अपवर्ड, तर ती काय केलं? ऑब्जेक्ट तिथपर्यंत गेलं. का? कारण की तेवढ्या फोर्सने मी वरती फेकलं होतं, मग तिथपर्यंत गेलं. तिथं गेल्याच्या नंतर त्यावरती कोणता फोर्स लावत असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. मग त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं? एका सर्टन पॉइंट पाशी गेल्याच्या नंतर त्याची वेलॉसिटी काय होते? डिक्रीज होते. आणि त्यावरती कोणता फोर्स लागला जातो? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे वरती जाताना सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच असतो. आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर त्या वस्तूला काय करत असते? स्वतःकडे खेचत असते. त्यामुळेच एका सर्टन पॉइंट पर्यंत गेल्याच्या नंतर त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी काय होते? झिरो होऊन जाते. काय होऊन जाते? झिरो होऊन जात असते. ओके, त्या एका
सर्टन लिमिटवरती गेल्याच्या नंतर त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी काय होते 0 होते आणि तिथून ते ऑब्जेक्ट पुन्हा काय येते खाली येत असते. म्हणजे त्या ऑब्जेक्टवरती कोणता फोर्स लावत असते अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. आलंय लक्षात. त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच ती ऑब्जेक्ट एका सर्टन हाईटवरती जाऊन तिची वेलोसिटी काय होते 0 होते आणि मग त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती वस्तू पुन्हा कुठं येते अर्थवरती वर्टिकली डाऊनवर्ड येऊन पडत असते. यालाच आपल्याला काय म्हणायचं आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जात असतं. जर शॉर्ट नोट आली तर हे शॉर्ट नोटमध्ये तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. ओके, एवढंच लिहिलं तरी पण चालेल. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बाकीचं जे आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल असलरेशन हा जो पुढचा पॉईंट आहे तर तो आपण लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. आज जे जे आपण बघितलेले तर त्याचा पुन्हा व्यवस्थित सराव करायचा आहे. पहा आपण काय बघितलेलं आहे आज 2 पॉईंट पाहिलेत. म्हणजे आपण या ठिकाणी हा जो काही इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तर तो आपण बघितलेला आहे. तर तो व्यवस्थित एकदा पाहून घ्यायचा आहे, याचा व्यवस्थित एकदा सराव करायचा आहे. पहा मी इकडे हे सोडून दिलेलं आहे. एक स्टॉप करून व्हिडिओ ते काय करायचं आहे बघून घ्यायचं आहे, सोडवायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर आपण का कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशनला युनिव्हर्सल कॉन्स्टंट असं म्हटलं जातं तर त्याच्या पाठीमागचे रिझन पाहिले. त्यानंतर हाय टाईड आणि लो टाईडचा इफेक्ट आपण बघितलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जात असते. तर ही अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हेही आज आपण बघितलेलं आहे. उद्या आपल्याला अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल असलरेशन पाहायचं आहे. म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण आपल्याला पाहायचं आहे. न्यू पॉईंट आहे तर तो न्यू पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण या ठिकाणी इथंच थांबतोय. आय होप सर्वांना जे काही आपण आज शिकवलेलं आहे तर ते समजलं असेल. आपण या ठिकाणी थांबतोय. सर्वांना बाय.